की तुम्ही समजा मी नमस्कार. म्या सांग सावित्री ज्योतिबा फुले. नाव समजास नीट ठाव असेल ना व अहो होय तरी म्हणा तर नाही तरी म्हणा. म्या काय काम केलं ते बी तुम्हाला नीट ठाव असेल. होय होय पोरींसाठी पहिली शाळा सुरू. लय मोठी मोठी काम केली बघा, ती बी तुम्हाला नीट ठाव असेल. अहो पण मी माझी कहाणी सांगते, ती ध्यान देऊ नका. मायबाप पाटील होता, नायगाव माझं माहेर आणि खंडोजी पाटलांची पोर. शिरगावच्या सातारा रोडला नायगाव माझं माहेर आणि खंडोजी पाटलांची पोर. अहो पाटलांची पोर होती. म्या बघा समजा भडकवतो पुरा केला जायचा बघा. म्या जर हट्ट केला तर माझा हट्ट पुरा केला जायचा. मायबाप पाटील होता. समजा पंचकृषीमध्ये मायबापाचा दबदबा होता. कुणाचा काय बी प्रश्न असला तर माझ्या बापाकडे यावं. मायबाप समध्यांचा प्रश्न सोडवायचा. मी की लहान असताना मला असं वाटायचं मी मोठं झाल्यावर काहीतरी काम करावं, लोकांची सेवा करावी असं मला लहानपणापासून वाटायचं. माझी ज्ञान नसताना बी माझी माय माझा लय लाड करायची. जशी तुमची माय तुमच्या करते ना तशी माई माझा लय लाड करायची. आणि अशी जात्या बसली का कशी म्हणायची बघा, नाय दावाच्या चावडीला सोन्याईचा दारवाजा, सोन्याईचा दारवाजा गजुन्या गादीवर राजा, सोन्याईचा दारवाजा सावित्री लाड किले धरी बापाच्या धोतराला, धरी बापाच्या धोतराला ग धरी बापाच्या धोतराला. माझी माय माझा लई लाड करायची. बाजारात न्यायची. अशी शिरवायच्या बाजारात गेली. आईने मला विचारलं, सावित्री तुला काय पाहिजे? तवाच्या टायमाला मला जिलेबी लई आवडायची बघा. मी आईला म्हटलं, आई मला जिलेबीचा पुडा घेऊन दे. आईनं असा पुडा माझ्या हातात ठेवला आणि मी रस्त्याने जिलेबी खात होती. तेव्हा माझ्यासमोर एक गोऱ्या साहेब आला. तेव्हा गोऱ्याचा राज्य तो म्हणतो कसा, हे बेबी रस्त्याने जाताना काय बी खायचं नाही. तवाच्या टायमाला म्हटलं मला काय बी कळलं. मी असा जिलेबीचा पुडा खाली फेकून दिला आणि शहाणे लेकरासाठी बरेली. वाटतंय ना शहाणे लेकरू. गोऱ्या साहेब म्हणते पोरले हुशार आहे, पोरले गुणाची पोर कोणी तर होणार. आई म्हणते पोरले हुशार आहे, बाबी म्हणतो पोरले हुशार आहे. आता गोऱ्या साहेब म्हणते पोरले हुशार आहे. दिस जाता जाता दिसले जायला लागले. हळूहळू मी मोठी व्हायला लागले. लांब नाक टपोरे डोळे, माणसाने नुसतं माझ्याकडे बघत राहावं असा माझा रुबाब होता. आणि मी जशी काय मोठी व्हायला लागले की माझ्या आईने लावले की टुमणं माझ्या मागं. कोणतं टुमणं? माझ्या लग्नाचं. मी जशी काय मोठी व्हायला लागले की माझ्या आईने लावलं टुमणं, पोरीचं लगीन उडकून टाका, पोरीचं लगीन उडकून टाका. तेव्हाच नाही मला एवढ्या पोरींची लग्न होती. 2 महिन्याची काय, 3 महिन्याची काय, 4 वर्षाची काय. तेव्हा एवढ्या पोरींची लग्न व्हायची. पाळण्यालाच बाशिंग आणि कधी कधी तर पोटालाच टीका. ॲडव्हान्स बुकिंग लय भारी रीतिरिवाज होता. आणि जाता जाता एवढेच बोलते की सावित्रीचा घेऊन वसा गाठली यशा शिकले परंपरेचा पिंजरा